हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजची सकाळ बघा अशी काहीशी होती, म्हणजे खूप गरम होत होतं आज सकाळी. ना पाऊस पडत होता ना व्यवस्थित ऊन दिसत होतं. तर सकाळची वातावरण जर कसंही असलं तरी आपली कामं काही रोजची चुकत नाही. तर आज आहे आपला श्रावणातला शेवटचा सोमवार. आज आहे अमावस्या. तर म्हणून मग उंबरट्याचं लेपन वगैरे सगळं करायचं असतं. तर पूजेला सुरुवात करण्याच्या आधी ना मी इथलं सगळं व्यवस्थित झाडून पुसून घेते. आणि आज अमावस्या आहे ना, तर प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला तुम्ही जेव्हाही फरशी आपली पुसता ना, तर त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, थोडंसं आपलं जे जाडं मीठ असतं ना, ते मीठ आणि एकदम म्हणजे किंचित अशी थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि त्याने संपूर्ण फरशी व्यवस्थित पुसून घ्यायची. ज्यामुळे काय होतं ना, आपल्या घरातली जीही काही नेगेटिव्हिटी, ज्याही काही वाईट शक्ती जे पण असतं ना, तर ते निघून जायला मदत होते. नमस्कार. तर तुम्हाला सर्वांना आजच्या शेवटच्या श्रावण सोमवाराच्या खूप 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 शुभेच्छा. आज शेवटचा श्रावण सोमवार आहे, पिठोरी अमावस्या आहे, पोळा आहे, मातृदिन आहे. सगळ्या गोष्टी एकत्र अशा जुळून आल्यात आणि पूजेची माझी तयारी सुरू आहे. तर पहिले मी बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरून घेते. त्यानंतर मुख्य जी पूजा आहे आपली देवपूजा ती करून घेते आणि त्याच्यानंतर रोजची जी माझी म्हणजे आपली सोमवारची जी पूजा आहे ती मी करणार आहे. तर आता पहिले आज म्हणजे पाणी प्यायचं लवकर निघून जातं, तर म्हणून जी पितळेची जी भांडी आहेत ती नेहमी आपण जे प्यायचं पाणी असतं ना आपलं, तर त्याच्यानेच स्वच्छ करायची. नाही तर परत लगेच तुम्ही बोरिंगचं पाणी वापरलं तर लगेचच त्याच्यावरती डाग बसतात. आणि बाकीची बरीचशी जी तयारी आहे ती मी रात्री थोडीशी करून ठेवली होती. आजचं जी शिवामूठ आहे ना ती सातू आहे. सातू म्हणजे जे आपण गव्हामध्ये जे असतात ना सातू, त्याला मी तुम्हाला दाखवेन. तर ते आजचे सातू आहे. तर चला आपण तयारी करूया पटापट. चला, आज वातावरण थोडंसं असं आहे ना की खूप गरम होतंय. म्हणजे पाऊस पडेल मला वाटतं. पाऊस पडतही नाहीये, ऊनही नाही पडत आहे, पण खूप 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 गरम होतंय. तर असो, आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया. चला. तर जेव्हा ही पूजा असतात ना त्या दिवशी खूप खूप धावपळ असते. म्हणजे इतर सगळी कामं आपल्याला आवरून सगळी मॅनेज करून पूजेची पण तयारी सगळी करायची असते. आणि पूजा म्हटली की फक्त तेवढंच नसतं. सगळी भांडी जी पूजेची सगळ्यात पहिली जी असतात ती सगळी एकदम स्वच्छ आणि मला अशी चकाचक झालेली आवडतात. तुम्ही नेहमी म्हणता ना की ताई तुझी अशी भांडी अशी छान सोन्यासारखी चमकत असतात. तर ती घासताना ना मला नेहमी व्यवस्थित घासली. आणि तांब्या पितळीची भांडी ना त्याच्यावर जर डाग असतील ना तर मग ती खरंच चांगली वाटत नाही. तर म्हणून घासताना अगदी स्वच्छ लख्ख घासायला लागतात मला. तर म्हणून सगळ्यात पहिले काम मी तेच करते, कारण प्यायचं पाणी निघून गेलं एकदा की मग बोरिंगच्या पाण्याने ही भांडी व्यवस्थित निघत नाहीत. तर म्हणून ही माझी जी भांडी आहेत ना ती मी नेहमी ह्याच पावडरने म्हणजे ॲक्लिन पावडरने नेहमी स्वच्छ करते. तुम्हाला खूप 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 बऱ्याच वेळा मी दाखवलंय, ह्याचा छान असा व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. पण तरीही बऱ्याचदा परत परत तोच प्रश्न विचारत असतात. तर ही पावडर मला पर्सनली खूप आवडते, कारण आता एवढे जवळपास 1.5-2 वर्ष झालं आता मी ही पावडर वापरते. आणि तुम्ही माझी भांडी पण बघत असाल, अगदी जशीच्या तशी आहेत. काही वेळा बघा इतर जी पावडर असतात ना त्यात केमिकल असतं, त्यामुळे आपल्या भांड्यांना कधी कधी रॅशेस येतात, कधी कधी भांडी पातळ सुद्धा होतात. तर तसा काहीच प्रकार मला याच्यामध्ये आढळत नाही. हातांना सुद्धा काहीही आपल्या त्रास होत नाही. आणि मी हा जो स्पॉन्ज याने घासते ना, हा मी फक्त स्पेशली देवांच्या भांड्यांसाठी वेगळा ठेवलाय. म्हणजे डायरेक्ट हाताने घासण्यापेक्षा तुम्ही स्पॉन्जने या पातळ घासलात ना तर भांड्यांवरती रॅशेस पण येत नाहीत आणि पटकन भांडी स्वच्छ अगदी लखलखीत होतात.
तर मग ते खूप चिंच हे ते खूप काही प्रकार सगळे मी बरेच करून बघितले, पण मला सगळ्यात बेस्ट ही पावडरच वाटते. जे सायट्रिक ॲसिड वगैरे बघा, ते आंबट फूल वगैरे त्याने सुद्धा बरेच जण घासतात, पटकन निघतात, पण ती तेवढीच पटकन खराब सुद्धा होतात, डागाळतात सुद्धा. आणि या पावडरने जेव्हा मी स्वच्छ करते ना भांडी, 2 ते 3 दिवस तरी भांडं अगदी लखलखीत राहतं, खराब होत नाही. पावडरने घासून स्वच्छ केल्यानंतर पुन्हा ना हँडवॉश घ्यायचा, म्हणजे हँडवॉश किंवा तुमच्याकडे जे भांडी घासायचं लिक्विड असेल ते, आणि त्यांनी एक पूर्ण हात फिरवायचा. बघा ते भांडं अजून असं सोन्यासारखं लकलकीत, म्हणजे असं पॉलिश केल्यासारखं असं चमकतं, खूप छान दिसतं. आता बघा मी हे अभिषेक पात्र तुम्हाला घासून दाखवते, तर अगदी मस्त निघतं. फक्त एक गोष्ट करायची आणि ह्याच्यामध्ये, की शक्यतो जे प्यायचं पाणी असतं ना, तर ते पाणी तुम्ही भांडी धुण्यासाठी वापरा, त्यामुळे भांडी अगदी छान व्यवस्थित राहतात. तर आता हे भांडं बघा कसं निघालंय, अगदी लकलकीत. आणि ही जी वाटी आहे पितळेची, ही घासलेली नाहीये आणि ते घासलंय, बघा किती फरक तुम्हाला दिसत असेल समोरासमोरच. तर अशी भांडी खूप लख्ख छान निघतात, आणि म्हणूनच मग मी तुम्हाला नेहमी ही पावडर रेकमेंड करत असते. आता माझ्याकडे हे जे तांबे आहेत ना, हे चांदीचे नाही आहेत, बऱ्याच ताईंनी मला विचारलं. तर हे व्हाईट मेटल बोलतात याला. हे अजिबात म्हणजे काळं पडत नाही किंवा खराब होत नाही. त्याला फक्त तुम्ही एक हँडवॉशचा हात फिरवलात ना, ते अगदी मस्त लखलखीत होतात. तर ह्यातला एक जो तांब्या आहे तो मला आईने दिलेला होता, आणि एक जो तांब्या आहे तो मला माझ्या एक सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी दिला होता. तर त्याचा वापर खूप छान, म्हणजे दुधाचा अभिषेक वगैरे करण्यासाठी मी करते. आणि हे जे आता बाकीची सगळी जी भांडी आहेत ना, ती सगळी व्यवस्थित पटापट घासून घेईन, कारण या छोट्या छोट्या कामांमध्ये ना खूप वेळ कधीच्या कधी पटकन निघून जातो, समजत नाही. आणि जेव्हा पूजा असतात ना, तेव्हा डोक्यात खूप सारे विचार चालू असतात, की कसं होईल, पटापट आवरेल का, लवकर होईल का, वेळेत होईल का, असं सगळ्या खूप गोष्टी डोक्यात असतात. पण हळूहळू एकीकडे मी छान देवाची गाणी लावलेली आहेत, आणि गाणी म्हणता म्हणता गुणगुणता माझे हे सगळी कामं सुरू असतात. या ज्या माझ्या समया आहेत या बऱ्याच जणांना आवडल्या. यांना महाभारत समया असं म्हणतात. जेव्हा मी सुरुवातीला, म्हणजे जेव्हा मी बघितल्या ना, तेव्हाच मला तिथे दुकानात खूप आवडल्या होत्या, आणि मी तुम्हाला त्यांचा, त्या दादांचा ॲड्रेस वगैरे सुद्धा दिलाय, नंबर सुद्धा दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये. मागच्या वर्षीच्या धनत्रयोदशीच्या व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला या समयांचा म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल, की कुठून मी घेतल्या होत्या. तर यांची पण क्वालिटी अगदी सुंदर आहे. पितळेची क्वालिटी जेवढी छान असेल ना, तेवढं पितळ पटकन साफ होतं, पटकन निघतं. आता ही घासलेली आणि न घासलेल्या समईमधला फरक तुम्हाला दिसला असेल. तर अशाच प्रकारे सगळी भांडी एकदा पावडरने आणि त्यानंतर एकदा लिक्विडने अशा प्रकारे मी पूर्ण व्यवस्थित स्वच्छ करून घेते. दुसरी महत्त्वाची स्टेप ती म्हणजे पितळेची भांडी स्वच्छ केल्यानंतर लगेचच कॉटनच्या फडक्याने पटकन पुसून घ्यायची. नाहीतर मग तुम्ही जर तशीच ती निथरट ठेवलीत ना, तर त्याला डाग पडतात. तर म्हणून मी फॅन थोडासा फास्ट केला आणि पटापट भांडी पुसून घेते, आणि एक साईडला इथे व्यवस्थित सुकवते, आणि त्यानंतर मग देवाची जी पुढची तयारी करायची आहे पूजेची, ती मी करणार आहे. तर कुठलीही पूजा करण्याच्या आधी पहिले आपली रोजची जी देवपूजा असते ना, ती होणं खूप महत्त्वाचं असतं. ती देवपूजा झाल्यानंतरच आपल्या इतर सगळ्या पूजा होतात. तर इथे ना मला खूप बरं पडतं. आता पहिले माझं जे देवघर होतं ते बेडरूममध्ये होतं, त्यामुळे मग कधी-कधी सगळे झोपलेले असायचे किंवा काय, आणि त्याच्यामुळे पूजा करायला जमायचं नाही. पण इथे मला ही गोष्ट खूप खूप बरी वाटते, की म्हणजे कसं कोणालाही त्रास होत नाही कुठल्याही गोष्टीचा. मला जेही काय इतर गोष्टी करायच्या असतात, तर ते किचनमध्ये सगळं मी स्टोरेज करून ठेवलंय, आणि त्यामुळे इथे बाहेरच्या बाहेर पूजा करायला खूप असं, आणि सकाळी पूजा करायला ना अगदी शांत आणि छान वाटतं. तर पहिले दिवा लावून घ्यायचा, दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर बघा अशा प्रकारे रोज मी देवांना अंघोळ घालते. म्हणजे रोजच्या रोज सगळे देव आपल्याला असे पूर्ण व्यवस्थित स्वच्छ करायला जमत नाहीत. आठवड्यातून एकदा किंवा जेव्हा काही सणवार असतात किंवा काय असतं, तर तेव्हा मी पूर्ण स्वच्छ करून घेते. तर आत्ताच मी केले होते, तर म्हणून मी आज करत नाहीये. तर आज फक्त देवांना अशा प्रकारे अंघोळ घालून घेते. आणि देवांना अंघोळ घालताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची, ती म्हणजे की त्याच पाण्यामध्ये दुसऱ्या देवांना कधीच ठेवायचं नाही, किंवा एकत्र एका भांड्यात घेऊन देव सर्वत्र सगळे ते धुवायचे नाहीत.
आता बघा एका हातात म्हणजे डाव्या हातात मूर्ती पकडायची आहे, उजव्या हाताने पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि बस अशा प्रकारे देवांना अंघोळ घालायचं आहे. म्हणजे जे उष्ट पाणी असं म्हणतात की उष्ट पाणी देवांना लागलं नाही पाहिजे, तर म्हणून अशा प्रकारे देवांना अंघोळ घालायची आहे. सकाळची जी आपली देवपूजा आहे ना ती वेळेत झाली ना तर घरातलं जे एकंदर वातावरण आहे ना तेही अगदी खूप छान प्रसन्न आणि मस्त होतं आणि मग पुढच्या सगळ्या कामांना आपल्याला एक वेगळाच उत्साह येतो. आणि बघा इथे पूजा करता करता एका साईडला ना पद्मजा जोगळेकरांचं गाणं लागलं होतं आणि हे इतकं सुंदर गाणं आहे ना की म्हणजे आपसुकच तुम्ही गुणगुणायला लागाल. आणि त्यांचं जे रूप आहे ना ते पण खूप अतिशय असं सात्विक आणि असं प्रसन्न वाटतं त्यांना बघितल्यानंतर. आणि त्यांची ही समई आहे ना या गाण्यामध्ये जी दाखवली आहे मला खूप आवडते. कदाचित हे त्यांच्या घरातलंच म्हणजे घरामध्येच त्यांनी शूट केलेलं असेल. तर अशी समई आपण घराच्या एंट्रन्सला वगैरे अशी ठेवली ना अगदी प्रसन्न आणि खूपच सुंदर वाटेल. तर हे गाणं गुणगुणता माझी सुद्धा पूजेची तयारी आहे, म्हणजे पूजा माझी चालू होती. तर मी बघा हे नवीन दरवाजाला साईडला जे आपण लटकन लावतो ना ते थोडेसे नवीन वेगळे आणले. कारण जे आधीचे आहेत ते झेंडूचे म्हणजे जुने झालेत आता जरा आणि म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी, तर म्हणून हे बघा हे धुतले होते मध्ये मी, पण ते हळूहळू थोडेसे असे काळे पडत जातात, थोडेसे डल पडत जातात. तर म्हणून म्हटलं चला आज म्हणजे सोमवारचं कसं पांढरा रंगाचं खूप महत्त्व असतं सोमवारला. तर म्हणून म्हटलं कधी असं सणासुदी किंवा कधी काहीतरी आपल्याला वाटलं की वेगळं काहीतरी छान लावायचंय तर त्यासाठी ही जोडी आणली. ही मला 150 रुपयाला जोडी पडली. तर बघा मी तुम्हाला दाखवते की बाहेरून कसं दिसते, कारण जे वरती आपलं तोरण लावलंय ना तर त्या तोरणाला अगदी ते साजेसं वाटतंय. आणि आज केलेलं आहे हळदीचं लेपन आणि छान अशी सुंदर अशी रांगोळी. जेव्हा अमावास्या असते, पौर्णिमा असते, मंगळवार, शुक्रवार किंवा इतर काही सणवार येतात मध्ये, तर तेव्हा तुम्ही नक्की हमखास ना उंबरठ्यावरती लेपन करत जा. उंबरठ्याच्या लेपनाने इतकी घरामध्ये म्हणजे पवित्रता वाटते, इतकी प्रसन्नता वाटते ना की काय सांगू. तर आजची देवपूजा बघा अशी छान झालेली होती आणि खूप ताईंनी मला विचारलं की ताई हे जे तू गजरे देवींना घालतेस छोट्या माळा, तर या खऱ्या आहेत का? तर हो, या खऱ्या माळा आहेत. ही तगरची फुलं असतात आणि त्याच्या ह्या वेण्या बनवलेल्या असतात आणि खूप सुंदर सुंदर कलर म्हणजे आतमध्ये जे तुम्हाला कलरचा भाग दिसतोय ना ती लोकर असते म्हणजे सूत असतं ते. तर त्याच्यामध्ये त्या विणलेल्या असतात वेण्या आणि खरंच खूप 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 त्या सुंदर दिसतात. त्यात खूप छान वेगवेगळे रंग असतात. तर आज मी पिंक म्हणजे गुलाबी रंगाच्या वेण्या आणल्या होत्या सगळ्या आणि एक लाल रंगाची होती. तर बघा आजची जी देवपूजा आहे ती अशी झालेली आहे. तर रोजची देवपूजा, उंबरठ्याचं लेपन या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग मी आता आपला आजचा श्रावणचा शेवटचा सोमवार आहे, तर शेवटच्या सोमवारची आजची पूजा करायला घेतली. तर पूजेच्या सुरुवातीला पहिले सगळी तयारी करून घेते, कारण सामान म्हणा एक आपल्याला आठवायला लागतं की हे लागणार आहे, ते लागणार आहे आणि मग पूजेला एकदा बसल्यानंतर मग आपल्याला सारखं सारखं उठता येत नाही. तर म्हणून एकदा सगळं सामान आणून घेते, पण तरीही काही ना काही राहतच, एखाद दुसरी गोष्ट राहते. आणि पहिली सुरुवात जी आहे ती समयांपासून करते आणि समयांमध्ये मी जोड वातीच टाकते, कारण मी ज्या ओम फुल च्या वाती मागवल्या होत्या ना त्या खरंच खूप चांगल्या आहेत. मी रोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा त्या वाती वापरते. त्यांच्याच वाती मी ज्या तुपाचे दिवे बनवले होते त्याच्यामध्ये सुद्धा त्याच वाती मी मागवल्या होत्या. त्या वातींचं तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी पुन्हा एकदा त्यांचे जे लिंक आहेत ना ते मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देईन. आणि खरंच खूप चांगलं सूत आहे म्हणजे कापूस आहे. आपण बऱ्याच ताईंच्या अशाही कमेंट्स येतात की ताई माझ्या वाती व्यवस्थित जळत नाहीत, खूप जास्तच जळतात. तर काय असतं ना, एक तर तेलाचा प्रॉब्लेम असतो किंवा वातीचा प्रॉब्लेम असतो.
तर तेल जे आहे ते मी हे दीपम कंपनीचं आहे तीळ तेल, हेच मी रेग्युलर वापरते कारण मला हे तेल अतिशय आवडतं. व्यवस्थित वाती अगदी संथ पद्धतीने जळतात. नाहीतर कधी कधी आपण तेल आणतो ना, तर त्या तेलाने अगदी भसभस वाती जळतात. तर तसा आपला दिवा जळला नाही पाहिजे. दिवा अगदी शांत स्थिर असा व्यवस्थित जळला पाहिजे. तर म्हणून मी हेच तेल आणून ठेवते नेहमी, म्हणजे देवपूजेसाठी तीळ तेल. तर सर्वात पहिले सुरुवात जी पूजेची आहे ती आपल्या अग्नीच्या प्रज्वलनाने करा, म्हणजे दीप प्रज्वलनाने आपल्याला करायची असते. तर पहिले समया लावून घेते आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करते. बघता बघता बघा श्रावण महिना संपत सुद्धा आला. म्हणजे मला तर खरंच कळत नाहीये की जानेवारी महिना कधी सुरू झाला आणि आता आपला सप्टेंबर महिना कधी सुरू झाला. आता चाहूल लागली आहे सगळ्यांना, ती म्हणजे की बाप्पांच्या आगमनाची. अगदी आठवड्यावर येऊन ठेपले म्हणजे बाप्पांच्या आगमनाची तयारी. तर सगळीकडे साफसफाई वगैरे सगळं अगदी जोरदार चालू आहे आणि बाप्पांची म्हणजे बाप्पांच्या डेकोरेशनची वगैरे सगळं तयारी चालू आहे. ह्यावेळी आम्ही कुठे बाहेर गेलोच नाही. म्हणजे मागच्या वर्षी तरी मी तुम्हाला दाखवलं होतं, उल्हासनगरला वगैरे गेलो होतो डेकोरेशनसाठी बघायला वगैरे. तर यावेळी कुठे जाताच आलं नाही मला. बरीचशी काही ना काही कामं होती, काही ना काही गोष्टी होत्या, त्यामुळे जाता आलं नाही. आणि मागचे 3 दिवस व्हिडिओ आलेच नव्हते, तर त्यामुळे सगळ्यांना खूप खूप सॉरी. तर माझी तब्येत पण थोडी ठीक नव्हती, तर त्यामुळे मी व्हिडिओ केले नाही आणि थोडं पाहुणे वगैरे होते, तर त्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करायला काही जमलं नाही. तर जसं जसं शक्य होतं, जसं जसं काय काय छान छान असतात गोष्टी की ज्या तुमच्यापर्यंत मला पोचवायला आवडतात, तर त्या मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन. तर आता जी सुरुवात आहे ना पूजेची, कुठल्याही पूजेची सुरुवात ही श्री गणेशाच्या स्थापनेने आणि श्री गणेशांच्या आगमनानेच होते. तर आता पहिले बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा, त्यानंतर रुद्रयंत्राचा अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या महादेवांवरती अभिषेक करायचा असतो. तर एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते छान, की ते म्हणजे की मी ही जी ओढणी होती ना, ही जवळपास 4 सोमवार मी शोधते पण मला मिळत नव्हती. ही ना माझ्या वहिनीने ते आता इथे गेले होते महाकालला. तर तेव्हा तिथून त्यांनी, म्हणजे गुजरातच्या इथे आहे, तर तिथून त्यांनी ही ओढणी आणली होती. अतिशय सुंदर आहे, याचा सूतही अतिशय छान आहे आणि महादेवांचं त्याच्यावरती नामस्मरण लिहिलेलं आहे. तर खूप छान वाटते. नेमकी आज ती मला मिळाली, तर म्हणून आज ती मी परिधान केली आहे. आणि छान आता बाप्पांचा आपण स्थापना करूया पहिले बाप्पांची. तर बाप्पांची स्थापना करताना तुम्ही श्री गणेशाय नमः, ओम गणपते नमः किंवा अथर्व शीर्षाचं पठण करून तुम्ही बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे आणि बाप्पांची स्थापना करायची आहे. तर स्थापना करण्यासाठी पहिले बघा तांदळाची रास घ्यायची आहे, किंवा जर नागवेलीचं किंवा खायचं पान असेल तर ते पण तुम्ही ठेवू शकता. तर आज मी नागवेलीची पानं नव्हती आणली, तर म्हणून मी तांदळाचाच वापर करते. तर तांदळाची रास ठेवली, अक्षता ठेवल्या खाली. त्यानंतर अक्षतांवरती हळद आणि कुंकू घालायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती बाप्पांची आपण स्थापना करायची. तर ही पूजा कशी करायची काय, ह्याचे आधीचे बरेचसे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. बऱ्याच जणांना, म्हणजे बरेच जण नवीन नवीन आपले सबस्क्रायबर्स असतात, तर त्यामुळे त्यांना जे मागचे व्हिडिओ आहेत ना, तर ते माहिती नसतात. तर आता सध्या म्हणून मी पूर्ण डिटेलमध्ये पूजा दाखवत नाही, कारण मी रुद्राभिषेक कसा करायचा, म्हणजे रुद्र यंत्रावरती अभिषेक कसा करायचा, त्यानंतर महादेवांचं आता ही पूजा करताना कशा प्रकारे संपूर्ण पूजा करायची, त्याचं पूर्ण डिटेल व्हिडिओ मागच्या आहेत, मागच्या वर्षीचे. तर म्हणून जेव्हा तुम्हाला एखाद्या पूजा बघायच्या असतील ना, तर तुम्ही मागच्या वर्षीचे व्हिडिओ थोडेसे बघा, मग तुम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थित मिळून जाईल. आज सोमवती अमावस्या सुद्धा आहे आणि अमावस्या मध्यरात्री सुरू झाली आहे आणि उद्या मध्यरात्री अमावस्या संपून जाईल. तर आजच्या अमावस्येला संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुलांची नजर काढू शकता, किंवा घरात कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांची नजर काढू शकता, आपल्या घराची नजर काढू शकता. नजर काढणं म्हणजे फक्त जे आपण मोहरी, म्हणजे मीठ मोहरी घेऊन मिरच्या घेऊन जशी नजर काढतो ना, तशीच नजर काढायची. तर म्हणजे ज्यांना पटत असेल त्यांना मी सांगते. तर खूप प्रभावी असतं. अमावस्येला जी पण आपण नजर काढतो ना, तर ती खूप प्रभावी असते. तर आता महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करून घेऊ. अभिषेक करताना किंवा पूजा करतानाच, म्हणजे पूजा जेव्हापासून सुरू होते ना, तेव्हापासूनच मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तर या मंत्राचा जाप करतच पूजा करते. म्हणजे जेही काम करते
ते संपूर्ण या मंत्राचा जप करूनच मी ते सगळं करत असते. आणि जेव्हा महादेवांच्या पिंडीवरती जेव्हा असं हे अभिषेक पात्रातून जेव्हा पाणी गळत असतं ना, अगदी सुंदर दिसतं. म्हणजे असं अगदी बघतच राहावं असं वाटतं. आणि त्यांच्या मागे जेव्हा बेलाचं पान लागतं तेव्हा ते आणखीनच म्हणजे खूप उठून सुंदर दिसत असतं आणि खूप छान वाटतं ते बघताना. तर बघा, आता दुधाचा अभिषेक सुद्धा मी करून घेतलाय आणि त्यानंतर आपली महादेवांची जी पिंड आहे ती अगदी छान व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची. तर अशा प्रकारे धूप, दीप, नैवेद्य अशा सगळ्या गोष्टी दाखवून आपली पूजा संपन्न झालेली आहे. आणि आज आहे पिठोरी अमावस्या आणि आज पोळा सुद्धा आहे, आज मातृदिन सुद्धा आहे. तर माझ्याकडे जी बैलाची एक मूर्ती होती ना, तर ती सिंगल मूर्ती होती, तर म्हणून त्याचं मी विसर्जन केलं आणि आता माझ्याकडे फक्त गायीचीच मूर्ती आहे. तर सध्या म्हणून मी गायीचीच पूजा केली. गाय आणि वासराची जी मूर्ती आहे ही मला आईने दिली होती, तर म्हणून आज त्याची मी इथे पूजा केली. आणि अशी आपली आजची श्रावण सोमवारची पूजा खूप छान रीतीने संपन्न झालेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.